मकर संक्रांती हा सण ना आपल्या नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण आहे. सकारात्मक विचारांचा आणि नव्या आशेचा हा सण प्रत्येकाच्याच आयुष्यात गोडवा घेऊन येतो. तीळ हा कडूपणा असलेला आणि तरीही ऊर्जा निर्माण करणारा, तर गूळ हा गुळातील गोडवा. अगदी तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा अनेक क्षण कटू आणि गोड असे दोन्हीही असतात. संक्रांत ही आपली परंपरा आहे. तसंच त्या दिवशी आपले आप्त, मित्र, नातेवाईक यांना गोडवा आणि ऊर्जा, त्यातील स्निग्धता अर्थात जवळीक वाढवण्यासाठी हे तिळगुळ आपण वाटतो आणि म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आज संवाद हा कुठेतरी संपत चाललेला आहे. मान्य आहे की कोणाला वेळ नाही, कुणी खूप बिझी आहे किंवा अजून काही सांगण्यासारखी किंवा न सांगण्यासारखी कारणं प्रत्येकाकडे आहेत. पण तरीही आज या दिवशी आपण सारं थोडं बाजूला ठेवूया. थोडा गोडवा, स्नेह नात्यात परत आणूया. त्याची ग्वाही देऊन सांगूया, शुगरवर पण काही परिणाम होणार नाही. थोडं गोड, गोडच राहू दे, पण थोडं तरी बोलूया. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजच्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप गोड गोड शुभेच्छा. तुमचा सण सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ, ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आजचा जो मकर संक्रांतीचा व्हिडिओ आहे ना, म्हणजे सुगड पूजनाचा, तो तुम्हाला उद्या येईल. पण एक गोष्ट मी आज मागवली होती बघा. सध्या मी डीमार्टमधून काही ना काही ऑनलाईन मागवते, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर दाखवते यासाठी की काही वस्तू बरोबरही येतात, काही वस्तू चुकीच्याही येतात. तर ऑनलाईन शॉपिंग करताना काय काय गोष्टींची काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे, तर तेही मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला तर माहितीच असेल की डीमार्टच्या वस्तू म्हणजे 100रातली एखाद दुसरी वस्तू असेल की ती कधी खराब निघत असेल. जेव्हा आपण प्रत्यक्षात घेतो तेव्हा तर आपण बघूनच घेतो, पण जेव्हा तुम्ही ॲपवरून शॉपिंग करता तर तेव्हा काही गोष्टींची काळजी नक्की घ्या. तर ह्या मी उशा मागवल्या होत्या. आता माझ्या ह्या ज्या जुन्या उशा आहेत ना, ह्यांना जवळपास 3 ते 4 वर्ष झालेत. ही माझी खूप मोठी चूक झाली आहे खरं तर. ॲक्च्युली ह्या ज्या उशा आहेत ना, ह्या 2 वर्षामध्ये ना आपण बदलत राहायला पाहिजे. कारण याच्यामध्ये ना एक फंगस तयार होत असतं आतमध्ये. जरी तुम्ही धुतल्या, प्रॉपर वॉश जरी केल्या, तरी त्या प्रॉपर सुकवल्याही गेल्या पाहिजे. नाहीतर त्यावरती बघा अशी बुरशीसारखा एक थर दिसायला लागतो आणि तोच थर तुम्हाला हेअरसाठी म्हणजे केसांसाठी, स्किनसाठी अपायकारक ठरू शकतो. कारण आपण जेव्हा आपण झोपतो तर आपण जास्तीत जास्त वेळ आपली जी स्किन आणि केस यांचा संबंध आपल्या ज्या या उशा असतात यांच्यासोबत येत असतो. तर म्हणून आपल्या उशा नेहमी स्वच्छ, हायजेनिक असल्या पाहिजे. तर त्या हायजेनिक कशा राहतील, तर त्या स्वच्छ असतील तरच त्या हायजेनिक राहतील. तर माझ्या जुन्या घरामध्ये ना पुरेसा तेवढा सूर्यप्रकाश यायचा नाही, तर त्यामुळे जरी उशा जरी धुतल्या तरी त्या व्यवस्थित सुकायच्या नाही आणि त्यामुळेच त्याच्यावरती हा बुरशीसारखा थर जमा व्हायला लागला होता. तर इथे सुद्धा आल्यानंतर आहे ना, मी बऱ्याचदा धुवून वाळवल्या, पण तरी एखाद्या गोष्टीची क्वालिटी समजा ती खराब झालीच, म्हणजे 80-90% जर खराब झाली तर ते रिकवर होणं अशक्य होतं. आणि म्हणून शेवटी म्हटलं की नको, बस आता आपण नवीनच उशा खरेदी करू. तर म्हणून मी डीमार्टमधून या उशा मागवल्या. तर ह्या ज्या मोठ्या पिलोज आहेत ना, तर ह्या प्रॉपर साईजमध्येच येतात की त्या साईजमध्ये आपल्याला मग इतर सारे जे आपले बेडशीट्सचे वगैरे बेडशीटसोबत कवर येतात किंवा एक्स्ट्रा जे कवर येतात ते बरोबर त्या साईजमध्येच असतात. तर बघा दिसताना उशी किती फुगलेली दिसते, पण हळूहळू जसं आपण वापर करत जातो ना, तशी तशी ती चपटी व्हायला सुरुवात होतो. तर बघा ही पण उशी कशी झाली आहे, म्हणजे हिचा जसा रंग होता तो पूर्णच गायब झाला आहे आणि डॉट डॉट तुम्हाला जे ब्लॅक स्पॉट दिसत आहेत ना, तर त्यालाच बुरशी येणं म्हणतात. तर म्हणून ह्या उशा तुम्ही तुमच्या पण जुन्या झाल्या असतील तर वेळेतच बदलून टाका, नवीन उशा घ्या. आता बऱ्याच प्रकारचे फोम आलेले आहेत. म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला, हे आतमध्ये याच्या फायबर मटेरियल आहे आणि वरून पूर्ण कॉटनचं मटेरियल आहे. क्वालिटी खूप बेस्ट आहे, मी तुम्हाला सांगते. तर आता ज्या नवीन उशा आल्या आहेत ना, त्या मेमरी फोमच्या उशा आलेल्या आहेत नवीन. त्यासुद्धा चांगल्या असतील, पण मी अजून काही वापरून बघितले नाही आहे. तर मग म्हटलं, मला असं वाटलं की त्यामध्ये एवढे पैसे, एका उशीसाठी एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा अशा उशा घेऊन त्या वर्षा 1.5 वर्षाने आपण चेंज करू शकतो.
म्हणून मी सध्या या साध्याच उशा मागवल्या. तर डीमार्टचं जे ऑनलाईन ॲप आहे ना, त्याच्यावरून मी ह्या उशा मागवल्यात आणि ह्या उशांचं ना 7 दिवसांची रिटर्नेबलची ह्याची पॉलिसी आहे. ह्याच्यामध्ये बघा, एक तर रिप्लेसमेंट असतं आणि एक तर रिटर्नेबल असतं. तर शक्यतो जिथे रिटर्नेबल असेल ना, तेच तुम्ही घ्या. कारण काय होतं, की वस्तू जर चांगली नसेल मुळातच त्या आता ह्याच्यामध्ये कसं उशांच्या बाबतीत काय झालं, की ठीक आहे रिप्लेस म्हणजे की दुसऱ्या आल्या तरी त्या चांगल्या येऊ शकतात. पण काही काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला कधी-कधी तेवढ्या म्हणजे बघताना युजफुल वाटतात. पण आल्यानंतर त्याची क्वालिटी कधी खराब असते किंवा त्या खरंच तेवढ्या यूजमध्ये येत नाहीत. तर त्याच्यामुळे रिटर्न करणं हा एकच ऑप्शन असतो. पण जर ते पॉलिसीमध्ये असेल तरच तुम्हाला ते रिटर्न करता येतं. तर ह्या ज्या उशा आहेत या रिटर्नेबल पॉलिसीमध्ये आहेत. तर म्हणून तुम्ही म्हणाल मी असं का तुम्हाला सांगते, तर त्याचं कारण मी तुम्हाला पुढे आता हे कळेल, की ह्या ज्या 4 उशा मी मागवल्या होत्या छोट्या म्हणजे कुशनच्या उशा ज्या असतात त्या. तर ह्याच्यामध्ये बघा हे पॅकेट बघूनच मला पहिले वाटलं, की 3च आल्यात की काय? म्हणजे 2-2 चे पॅकेट्स होते. एका पॅकेटमध्ये 2 उशा, दुसऱ्या पॅकेटमध्ये 2 उशा. पण मला अगदी छोटं पॅकेट वाटत होतं. तर म्हणून मग आता जेव्हा ओपन करून बघितलं ना, तर तेव्हा मला कळलं, की एका पॅकेटमधल्या 2 उशा अगदी बरोबर, अगदी A1 क्वालिटीच्या आहेत. त्याचं वरचं जे कवर आहे, आतलं म्हणजे जी जाडी आहे, ते अगदी परफेक्ट आहे. आणि दुसऱ्या पॅकेटमधल्या ज्या 2 उशा आहेत ना, त्या अगदी म्हणजे कमी क्वालिटीच्या होत्या. म्हणजे कळतच नव्हतं, की एकाच कंपनीच्या 2 उशा आहेत की काय? ही जी मारुती कंपनी आहे ना, त्याच्याच मी मोठ्या आणि छोट्या बघा तुम्हाला हे पॅकेट दिसत असेल. आता हे 2 उशांचं पॅकेट आहे. ह्याची जाडी बघा आणि पहिलं मी जे पॅकेट बाहेर काढलं त्याची जाडी बघा. हे बघा एकदम जसं काही म्हणजे उशांची आपण हवा काढून टाकतो ना, तशा प्रकारच्या उशा त्या आल्या होत्या. तर म्हणून पहिले तर मी तेच पॅकेट फोडून बघितलं, की नक्की काय प्रॉब्लेम आहे? हे कशा उशा आहेत ह्या? म्हणजे ओपन केल्यानंतर परत फुलतील का? किंवा काय असं काही आहे का? तर तसं म्हणजे माझा जो डाऊट होता ना, तो खराच ठरला, की ह्या उशांची क्वालिटी बरोबर नव्हती. तर मग म्हणून मी डीमार्टला पुन्हा रिटर्नसाठी टाकलं त्याच्यामध्ये म्हणजे कस्टमर केअरला आणि तुम्हाला सांगू त्यांची कस्टमर केअर पॉलिसी पण चांगली आहे. तर मला त्यांनी लगेच रिफंडसुद्धा केले पैसे आणि वस्तू जी आहे ती रिटर्नसुद्धा घेऊन गेले. तर फक्त त्यांच्या नियमांमध्ये बसून आपण जर आपली शॉपिंग केली ना, तर आपल्याला म्हणजे कुठल्याही गोष्टीचा लॉस होऊ शकत नाही. पण मोस्ट ऑफ तुम्हाला सांगते, की डीमार्टच्या वस्तू खरंच खूप चांगल्या असतात. क्वालिटी पण खूप चांगली असते. तर इथेही काय डीमार्टची मी ॲडव्हर्टाईज करत नाही आहे. पण ज्या एक-एक वस्तू मी मागवते ना, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ह्या उशासुद्धा ना माझ्या खूप जुन्या झाल्या होत्या. म्हणजे जवळपास आता 3-4 वर्ष मी वापरल्या आणि त्यांची पण सेम कंडिशन झाली होती, की आतून असं कपडा जो आहे ना, तो असा काळपट-काळपट व्हायला लागतो. तर ह्या ज्या उशा आहेत, या शक्यतो आम्ही डोक्याखाली यूज करत नाही. या फक्त समोर तुम्हाला जशा दिसतायत, तशा शोपीस आणि दुसरं म्हणजे की डॉक्टर्सने मला आता सांगितलं, की पायाच्या खाली उशी ठेवून झोपायचं. पायाला थोडीशी हाईट द्यायची. मग त्यामुळे आपल्या पायाचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. तर मग म्हणून ही उशी पायाखाली घेण्यासाठी म्हणून ह्या उशा ठेवल्या जातात. तर ह्यातल्या ज्या 2 उशा आहेत, त्या मी रिटर्न केल्या आणि 2 ज्या उशा आहेत, त्या मी पिलो कव्हर्सला म्हणजे कुशन कव्हर्सला मी लावून घेतल्या. आणखीन पण डीमार्ट्सच्या 2-3 वस्तू मी मागवल्या आहेत, तर त्या हळूहळू एक-एक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर हे जे कवर तुम्हाला दिसत आहेत ना, कुशन कवर्स, तर हे पण मी डीमार्टमधूनच घेतले आहेत. पण मी हे समोर-समोर घेतले आहेत. म्हणजे आमच्या इथे छोटंसं एक डीमार्ट आहे, तर तिथे जास्त वस्तू मिळत नाहीत. जिथे मोठं डीमार्ट आहे, ते जरा लांब आहे आणि आता सध्या सगळीकडे ना मेट्रोचं काम सुरू आहे, तर त्यामुळे खूप गर्दी असते. तर म्हणून मी शक्यतो टाळते. तर चला, आता हे मी रिटर्न करून देते. तर आत्ताच लाडूचं सामान घेऊन आली आणि आमच्या इथे जे आर के बाजार आहे तिथूनच मी नेहमी सामान आणते सगळं किराण्याचं. तर मग लाडूचं पण सामान तिथूनच आणलं. अर्धा किलोच्या हिशोबाने आणलं आहे. बघू एक ट्रिक बघितली आहे लाडू करायची. ती जर समजा सक्सेसफुल झाली तर मग मज्जा आहे. मग लाडू छान होणार आहेत. पण माहीत नाही, बघू कसे होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लाडूसाठी मला तुम्हाला सांगायचं आहे, की असे जे आपले गावठी तीळ असतात ना, म्हणजे अनपॉलिश तीळ असतात ना, तेच तुम्ही लाडूसाठी घ्या. त्यामुळे लाडूची जी चव आहे ना, ती खूप छान लागते आणि ते तेवढे खूप हेल्दीसुद्धा असतात. पॉलिश केल्यानंतर त्याचं
म्हणजे जे नैसर्गिक त्याचं जे एक असतं ना, ते नैसर्गिकपणा त्याचा निघून जातो पॉलिश तिळामध्ये. तर म्हणून असे छान आपले अनपॉलिश गावठी जे तीळ असतात ना, तेच लाडूसाठी घ्यायचे. आणि गूळ पण मी असा आपला ऑर्गॅनिकच आणला आहे, चिकीचा गूळ नाही आणला आहे. जी पद्धत दाखवली आहे ना त्याच्यामध्ये, तर ती मी पण कोणाचं तरी बघूनच करते, ही काही माझी ओरिजिनल पद्धत नाही आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी चिकीचा गूळ नव्हता, असाच हा गूळ आहे जो आपला नॉर्मल, तोच गूळ घेतला आहे. तर मी पण तोच गूळ आणला आहे. बघू कसे होतात, थोडेसे तर करून बघणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काल जो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला होता एक्सरसाइजचा, तर त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. आणि खरंच नक्कीच फॉलो करा तुम्ही ती गोष्ट. म्हणजे असं नाही की त्यांचंच, पण दुसरी कुठलीही एक्सरसाइज जी आहे ती तुम्ही रेग्युलरमध्ये चालू ठेवा. खूप त्याने आपल्या हेल्थमध्ये ना खूप फरक पडतो. तर आता हळदी कुंकू सुरू होणार आहेत. आता उद्या आहे मकर संक्रांत, उद्या सुगड पूजन केलं जातं. सुगड पूजनाचा जो व्हिडिओ आहे तो चॅनलवर आहे, तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नक्की बघा. आमच्याकडे एक काळं आणि एक लाल असं सुद्धा सुगड घेतलं जातं, किंवा 5ही लाल रंगाचे जे सुगड असतात तेही घेतले जातात. तर मी तरी सध्या आता काळं नाही पूजत, 5 लाल सुगड असतात ते घेते. त्याच्यामध्ये आपण हळदी कुंकू लावायचं, 5-5 टिपके लावायचे त्याला, अगदी शॉर्टकटमध्ये सांगते. आणि त्याच्यामध्ये आपण लाडू, आपलं जे तिळगुळ आहे, फुटाणे ते टाकायचे, भाज्या टाकायच्या आपल्या ज्या ज्या आपल्याला लागतात. आणि आपली जी याची गव्हाची ओंबी येते, तर त्या ओंब्या टाकायच्या त्याच्यामध्ये. आणि बस, आणि आपलं नॉर्मल पूजा करायची. आणि हे जे सुगड आहेत हे कोणाला द्यायचे, तर हे तुम्ही 5 सुवासिनींना बोलून तुम्ही त्यांना देऊ शकता, किंवा अगदीच कोणी नसेल तर तुम्ही मंदिरांमध्ये, म्हणजे देवीचे जे मंदिर असतात ना तिथे तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे ते सुगड आपल्याला द्यायचे असतात. तर आमच्या सोसायटीचं आता हळदी कुंकू आहे, म्हणजे येत्या शनिवारी 17 तारखेला हळदी कुंकू आहे. तर जे मी तुम्हाला हळदी कुंकवाचे वाण दाखवले होते, तर खूप छान ऑप्शन येते. आणि तेच मी इथे ह्यांनासुद्धा दाखवलं आणि त्यांना सगळ्यांना प्रचंड आवडलं. तर जवळपास 150 ते 200 पीस आम्ही ऑर्डर केलेत, कारण सोसायटी मोठी आहे आणि संख्या जास्त आहे. तर त्यामुळे भरपूर असे बघा, क्वालिटी तुम्हाला दाखवते मी. हे का दाखवते, कारण बऱ्याच जणांना असं वाटेल की दाखवताना वेगळे दाखवले आणि नंतर येताना वेगळे आले की काय. तर असं नाही आहे. जी क्वालिटी दाखवली आहे ना तीच क्वालिटी दादांनी पाठवली आहे. तर जे रेट मी तुम्हाला सांगितले होते त्याच रेटमध्ये घेतले आहेत. तर याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे कलर येणार, सेम कलर येणार नाही आहेत. तर आम्ही जवळपास 200 पीस मागवलेत हे हळदी कुंकूसाठी. आणि तुम्हाला सांगू की हे खरंच ही बेस्ट गोष्ट राहील द्यायला. बघा किती सुंदर आहे काम, याच्यावरती क्वालिटी पण खूप छान आहे. ज्यालाही आपण देणार त्याला नेहमी लक्षात राहील, जेव्हा आपण वस्तू वापरणार तेव्हा त्या वस्तूची आठवण काढली जाईल. तर म्हणून हे मी सजेस्ट केलं आणि त्यांना आवडलं आणि त्यानुसार आम्ही ते मागवले. तर असे वाण आलेले आहेत. हळदी कुंकू आहे. हळदी कुंकवाचं पण शॉर्टमध्ये जर जमला तर व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे पोस्ट करेन. छान आम्ही डान्स पण बसवला आहे हळदी कुंकूचा मस्त. तर एक नवीन गोष्ट आली आहे, ती मी तुम्हाला दाखवते की नवीन गोष्ट काय आहे. तर ती नवीन गोष्ट आहे की हे असे जे आपण टेबलवरती आसन टाकतो ना, किंवा आता बघा कधी कधी आसन नसतं, मग आपण टेबलवरती बेडशीट अंतरतो. मग काय होतं, आपण वरती जी पूजा मांडतो ना त्याचा सगळा तो म्हणजे म्हणतात ना एक लुकच खराब होऊन जातो पूजेचा. कारण वरती आपण खूप छान सगळं डेकोरेटिव्ह करतो आणि खाली आपण टेबलवर अगदी साधं काहीतरी अंतरतो किंवा काहीतरी सॅटिनचं वगैरे टाकतो. तर त्याच्यापेक्षा खूप मस्त असं ऑप्शन दादांनी पाठवलं आहे. ते म्हणजे की अशा प्रकारचे बघा हे वस्त्र आलेले आहेत. खूप सुंदर आहे. हे वेल्वेट मटेरियल आहे पूर्ण. आणि असं मटेरियल नाही आहे, म्हणजे काही मटेरियल कसे असतात की वेल्वेटचे, की त्याच्याने हे इथले असे धागे वगैरे निघतात, चिटकतात. तर हे तसं मटेरियल नाही आहे. तुम्ही क्वालिटी बघा मटेरियलची, खूप छान क्वालिटी आहे. वर्क पण केलेलं आहे साईडने संपूर्ण, म्हणजे जेव्हा तुम्ही असं टेबलला लावाल ना तर तो खूप सुंदर दिसेल. आणि खूप मोठं आहे हे, 2 मीटरचं आहे जवळपास संपूर्ण असं. बघा 2 मीटर ह्याचं. टेबलच्या हिशोबाने साईज एक्झॅक्ट किती आहे ती मी तुम्हाला साईडला टाकेन. बऱ्यापैकी छान मोठं आहे, म्हणजे अगदी मोठ्या टेबलला पुरेल असं आहे.
ह्याचा आणखीन एक उपयोग मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण मोठ्या पूजा मांडतो, जसं आपण महालक्ष्मीची पूजा मांडतो आपल्या दिवाळीच्या वेळेला, लक्ष्मीपूजनच्या वेळेला, तेव्हा पण आपण हे फोल्ड करून बघा एवढं मोठं होतं आहे. तर ओपन केलं की ह्याच्या डबल ह्याची लेंथ जाते. आयताकृती आहे हे. तर हे पण आपण असं टाकलं आणि ह्याच्यावर पूजा मांडली तर कसली सुंदर दिसेल. कारण जो लाल कपडा वस्त्र जो आपण साधा अंतरतो ना, तो एवढा खास दिसत नाही. ह्याची शाईन बघून किती छान आहे आणि ह्याच्यावरती वर्क पण खूप सुंदर आहे. तर हा एवढा मोठा मटेरियल विथ वर्क आपल्याला फक्त आणि फक्त 680 रुपयामध्ये दादानी अवेलेबल करून दिलं आहे विथ कुरिअर. म्हणजे विथ कुरिअर चार्जेस तुम्हाला हे फक्त आणि फक्त 680 रुपयामध्ये पडणार आहे. मी तुम्हाला पूर्ण लेंथ समोर टेबल आहे ना, त्याला असंच लावून दाखवेन की केवढी लेंथ येते याची. आणि ह्याच्यात आणखीन एक मस्त गोष्ट मी तुम्हाला सांगते, ती म्हणजे की ह्याच्यामध्ये आपल्याला कलरचे पण ऑप्शन आहेत. तर कलर कुठले कुठले आहेत ते मी दाखवते. ह्याच्यामध्ये माझ्याकडे जे आलेत ते 3 कलर आहेत, जे आपल्याला पूजेसाठी नॉर्मली लागतात तेच कलर आहेत. तर लाल रंग आहे, त्यानंतर सुंदर असा हा केशरी रंग आहे. बघा वर्क किती छान दिसते, खूप छान आहे. क्वालिटी खूप छान आहे, अगदी मस्त डोळे झाकून घेऊ शकतो अशी क्वालिटी आहे. तर बघा अशा प्रकारचं हे आहे, मोठंच्या मोठं आहे हे पण. हे बॅक साईड आहे, बॅक साईडला असं आहे, म्हणजे वर्क निघणार पण नाही अशा प्रकारचं काम केलं आहे. आणि फ्रंटला असं आहे. तर हा पण कलर खूप सुंदर आहे बघा. जेव्हा तुम्ही टेबलला समोर लावाल ना, तर आणखीन सुंदर वाटेल. याच्यावर तुम्ही काहीही डेकोरेशन ठेवा किंवा नुसतं तुम्ही हे ठेवून ह्याच्यावर जरी पूजा मांडलीत तरी आपली पूजा खूप सुंदर दिसणार आहे. तर असा हा सेकंड ऑरेंज कलर आहे. आणि नेक्स्ट जो कलर आहे सेम, हा पण 680ला मटेरियल आहे. टेबल क्लॉथ सांगा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. नेक्स्ट जो कलर आहे तो तुमचा आमचा सगळ्यांचा फेवरेट असा हा पिवळा रंग आहे. बघा काय सुंदर वर्क आहे ह्याच्यावरती, खूप छान खूप छान. आणि याची बॉर्डर पण खूप सुंदर आहे, हे बघा खूप मस्त आहे. तर असा हा पिवळा रंग आहे, छान दिसणार आहे हा लावल्यानंतर. किती सुंदर वाटतोय कलर. असं संपूर्ण आपण पूजेच्या वेळेला जर मांडलं ना तर किती सुंदर दिसेल. किंवा कोणाला आता गणपती डेकोरेशनच्या वेळेला किंवा बरेच काही काही देवींचं असतं जे जे टेबलवरती मांडतात, त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे. किंवा बॅकग्राऊंडला लावायला पण खूप सुंदर आहे. तुम्ही असं बॅकग्राऊंडला सुद्धा लावू शकता, का छान आहे. हा पण 680 रुपयाला मटेरियल आहे हे. तर टेबलवरती टाकायचं मटेरियल आहे, टेबल क्लॉथ. तुम्ही खूप साऱ्या पद्धतीने याचा वापर करू शकता. तर अशा या नवीन गोष्टी आल्या. तर हे तुम्ही मागू शकता 680मध्ये विथ कुरिअर चार्जेस आहेत. मटेरियल मिळेल आणि कुरिअरसुद्धा त्याच्यामध्ये होऊन जाईल. तर चला आता मी लाडूचं थोडंसं काम करते. तुम्हाला जर हे आवडलं तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. बघा याच्यामध्ये हा रंग आहे, त्यानंतर ऑरेंज जो मी दाखवला हा ऑरेंज कलर आहे. असं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही मागू शकता. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे रेग्युलर आपला हा लाल रंग. हा लाल तर तुम्ही मागूनच ठेवा मी सांगते, कारण लक्ष्मीपूजनच्या वेळेला स्पेशली खूप उपयोगी पडणार आहे. खूप छान वाटेल आणि टाकल्यानंतर खूप मस्त मस्त आलेले आहेत. नवीन नवीन अशा गोष्टी मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. तर चला पुढच्या कामाला. तर पुढच्या गोष्टी म्हणजे बाकीच्या गोष्टी लाडूची रेसिपी वगैरे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तोपर्यंत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीसारखं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.